नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आता आपल्या सर्वांना माहिती आहे की नवरात्रोत्सव सुरू आहे आणि या नवरात्रोत्सवामध्ये आपण आई भगवतीची जास्त सेवा करत आहोत. तर या सेवेमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचा पाठही करत आहोत. आपल्यापैकी बरेच जण करत आहेत. पण बघा, हेच दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे उद्यापन कसे करायचे असते आणि या उद्यापनाला आपल्याला घरच्या घरी, या नवरात्रीमध्ये घरच्या घरी हवन कसे करायचे, संपूर्ण पूजा काय आहे, साहित्य काय लागतं, संपूर्ण मंत्र काय आहेत, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आता हवन कधी करावे, नवरात्रीत हवन हे आपण बघा, आपल्यापैकी बरेच महिला नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण करत आहोत. तर कुणी 7 दिवसाचे करतं, कुणी 14 दिवसाचे करतं, तर कुणी 9 दिवसाचे पाठ पण सुरू आहेत. पण जेव्हा आपण नवरात्रीत पाठ करतो तेव्हा आपल्याला हवन करायचे असते आणि या नवरात्रीत आई भगवतीची आपल्या घरात विराजमान झालेल्या असतात. म्हणून आपल्याला नवरात्रीत हवन करायचे असते. तर बघा, हवन कोण करू शकतं, तर हवन हे सर्वजण करू शकतात. घरातील प्रत्येक जण करू शकतो. जरी या हवनाच्या पूजेला घरातील स्त्री जरी बसली तरी घरातील बाकीचे जे सर्वजण आहेत ते स्वाहाकारासाठी सर्वजण बसू शकतात. म्हणून जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो तर त्याचे उद्यापन हे हवन करून करतात. तर ते आता कधी करायचे, तर आपले 14 पाठ जर अष्टमीला झाले तर आपण नवमीला करू शकतो किंवा अष्टमीलाही आपण हवन करू शकता. आता हवन म्हणजे काय, तर बघा, आई भगवतीला नैवेद्य देत असतात. हवनाने स्वाहाकार करत, स्वाहा म्हणत हे आपल्याला करायचे असते. आता हे हवन तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला सुद्धा करू शकता आणि हे हवन करण्यासाठी तुम्हाला आपण जिथे घट मांडलेला आहे तिथे तुम्ही बसून त्याच्या समोरच आपल्याला हे हवन करायचे आहे. आता मी तुम्हाला बाहेर दाखवते आहे, पण तुम्ही देवीच्या समोरच हे हवन करायचे आहे. तर बघा, हवनासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे, तर यासाठी आपल्याला सामग्री लागणार आहे. त्याच्यानंतर ही समिधा आहे ते लागणार आहे. त्याच्यानंतर ही हविद्रव्य आहेत, तीळ, तांदूळ, जव, साखर एवढं. त्याच्यानंतर ही खीर आहे तांदळाची बनवलेली, ही खीर लागणार आहे. त्याच्यानंतर फुलं, ह्या गौऱ्या आहेत. जर तुम्हाला मिळत असतील तर या गाईच्या शेणाच्या गौऱ्या आहेत, या घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शुद्ध गाईचं तूप लागणार आहे आणि त्याच्यानंतर दिवा लावायचा आहे. तर त्याच्यानंतर महत्त्वाचं एक भीमसेनी कापूर आपल्याला लागणार आहे. तर एवढंच साहित्य आपल्याला या हवनाला लागणार आहे. आता आपण हे जाणून घेऊ की हवन कसे करायचे. तर बघा, हवन करण्यासाठी आपल्याला हवन कुंड लागत असतं. जर हवन पात्र म्हणतात, जर ते नसेल तर तुम्ही ताम्हणही घेऊ शकता. मी ताम्हणच घेतलेलं आहे. यामध्ये थोडीशी माती टाकायची किंवा जे तांब्याचं बघा हवन कुंड भेटतं ते जे मिळालं तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यातही थोडीशी माती टाका म्हणजे खालची जागा काळी पडत नाही आणि गरमही ते होत नाही. पाट ठेवलेला आहे तर त्याला गरम होत नाही. बघा, बरेच जण शेवटच्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठाने आहुती देता. तसे सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक ओवीला तुम्ही स्वाहाकार करायचा आणि असं म्हणत तुम्ही हवन करू शकता. जर तुम्ही तसंही करू शकता किंवा श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीलाही आपण स्वाहाकार करत हवन करू शकतो किंवा नवार्णव मंत्र म्हणतही आपण स्वाहाकार करू शकतो. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणत आपल्याला स्वाहाकार करायचा. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आता आपल्याला याच्यासोबतच आपल्याला समिधा ताम्हणामध्ये आपण थोडीशी माती टाकून घ्यायची. त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला समिधा लागणार आहेत. या समिधामध्ये बघा, सर्व झाडांची काड्या असतात. रुई, पिंपळ, खैर, आघाडा, औदुंबर, सौंदड, पिंपरी आदी वृक्ष, या सर्वांच्या ह्या काड्या आहेत, या आपल्याला या हवनासाठी लागणार आहेत. तर या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या टाकायच्या. आता मी थोड्याच टाकते आहे.
तर मी इथे थोड्याच टाकते आहे. तुम्हाला जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर आपल्याला गौऱ्या टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये. आता मी थोडीशी एकच गौरी फोडून टाकते आहे. तुम्ही तुमच्याकडे 4-5 जरी टाकल्या तरीही चालेल. जेवढा जास्त आपल्याला अग्नी प्रज्वलित करता येईल तेवढं चांगलं असतं. त्यामुळे तुम्ही ही गौऱ्या टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भीमसेनी कापूर टाकायचा आहे प्रज्वलित करण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण भीमसेनी थोडेसे 2-3 तुकडे टाकायचे आणि आपल्याला ते प्रज्वलित करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा ही हवन सामग्री मिळते. ही हवन सामग्री आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे. आता या हवन सामग्रीमध्ये सुद्धा वैखंठ, पंचगव्य, मध, गुगळ, चंदन, तूप, पांढरे तीळ, मोहरी, नागरमोथा, कापूर कचली, गुलाब पाकळी, कापूर, आवळा, हिरडा, बोहडा, वेल, तुळशीपत्र, अक्रोड, दशमूळ इत्यादी सर्व साहित्य यामध्ये टाकलेलं आहे. तर ही हवन सामग्री आपल्याला अतिशय थोडीशी म्हणजे 1 छोटा चमचा आपल्याला त्याच्यामध्ये हवन सामग्री टाकायची आहे. बघा ही हवन सामग्री अतिशय प्रभावी असते. दररोज सुद्धा तुम्ही ही हवन सामग्री थोडीशी गौरी घ्यायची, ती थोडीशी अगदी चमचाभर एक तुकडा घ्यायचा आणि ती पेटून त्याच्यावर जर हवन सामग्री टाकून तुम्ही दररोज जरी याचा धूर केला तरी सुद्धा आपल्या घरातील नकारात्मकता सर्व निघून जात असते आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते. त्यामुळे ही हवन सामग्री अतिशय चांगली आहे. तुम्ही दररोज सुद्धा याचा हवन करू शकता. आता बघा जेव्हा आपण अग्नी प्रज्वलित करू तर आपल्याला हवनाची पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा वाहायच्या, फुलं वाहायची आहेत. हे झाल्याच्या नंतर आपल्याला आता हवन सुरू करायचं आहे. तर त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाला आवाहन करायचं आहे. आणि जेव्हा आपण गणपती बाप्पाला आवाहन करतो तर आपल्याला स्वाहा म्हणायचे नसते. फक्त ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः असं आपल्याला 11 वेळेस म्हणायचं आहे. हे झाल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला ओम अग्निदेवताय नमः, ओम अग्निदेवताय नमः, ओम अग्निदेवताय नमः, ओम अग्निदेवताय नमः असं आपल्याला 11 वेळेस म्हणायचं आहे. आणि त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीनेही तुम्ही स्वाहाकार म्हणू शकता. म्हणजे दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक ओवीला स्वाहाकार म्हणायचा आहे. आणि स्वाहाकार करत असताना आपल्याला या 3 बोटाचाच आपल्याला वापर करायचा आहे. असं उचलून असं टाकायचं आहे. तर बघा आता आपण नवार्णव दुर्गा सप्तशतीनेही तुम्ही प्रत्येक ओवीला तुम्ही स्वाहाकार करू शकता. त्याच्यानंतर श्रीसूक्त म्हणत सुद्धा तुम्ही प्रत्येक ओवीला असं स्वाहाकार करू शकता. आणि तेही झालं त्याच्यानंतर तुम्ही नवार्णव मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही स्वाहाकार करू शकता. आता नवार्णव मंत्राने आपण स्वाहाकार कसा करावा ते पाहू. आपल्याला 108 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे आणि स्वाहाकार करायचा आहे. आता जर तुम्ही एकटे असाल तर तुम्ही डाव्या हातात माळ धरून करू शकता किंवा जर कोणी घरामध्ये असेल तर त्यांना माळ धरायला सांगा आणि त्यानंतर करू शकता. तर आपल्याला हे झाल्याच्या नंतर जेव्हा आपलं हरिद्रव्याचं स्वाहाकार होऊन जाईल तेव्हा आपल्याला ही जी खीर आहे त्या खिरीने आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. आणि खीर आपल्याला अशी हातात घ्यायची आहे आणि हातात घेताना ह्या 5 बोटामध्ये जसं आपण आईला घास भरवतोय अशा प्रकारे आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. आणि खिरीने स्वाहाकार सगळ्यात शेवटी करा. तर बघा अशा प्रकारे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा. आणि याच प्रकारे हविद्रव्य जेव्हा आपण स्वाहाकार करू तेव्हाही अशाच प्रकारे करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा. तर याच पद्धतीने आपल्याला हवन करायचं आहे. अतिशय साधी सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की या अष्टमीला किंवा नवमीला या प्रकारे हवन नक्की करा. आणि फक्त असं नाही की दुर्गा सप्तशती वाचली तरच तुम्ही हवन करू शकता. तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारायण नाही केलं तरीही तुम्ही हे हवन करू शकता. घरात घट नाही बसवला तरीही तुम्ही हे हवन करू शकता. यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जात असते आणि आई भगवतीला सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये जी आलेली असते तिला आपल्याला हे घास भरवायचा असतो. म्हणून आपल्याला हे हवन करायचं असतं. त्यामुळे नक्की या अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही हे हवन नक्की करा. तर ही छोटीशी माहिती होती की हवन कसं करायचं हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. तर कशी वाटली माहिती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
श्री स्वामी समर्थ.